लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट हा बघायला मिळणार आहे. मित्रांनो, सध्या आपल्याला मालिकेमध्ये बघायला मिळतंय की दिवे आगारला अद्वैत आणि कला हे डिझायनिंगच्या कामानिमित्त चाललेले आहेत. जाताना रस्त्यातच रोहिणीने गाडीचे फेल केल्यामुळे त्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्यांना आता काही मदत मात्र तिथे मिळत नाहीये. तर दुसरीकडे मात्र रोहिणीला राक्षसी आनंद होताना आपल्याला बघताना मिळतोय. याच प्रकारे मित्रांनो, पुढे आपल्याला आता मालिकेमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. नेमकं पुढे काय होणार आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आता अद्वैत प्रचंड मेहनत करतो, खूप सारे प्रयत्न करतो की कुणाची मदत त्याला तिथे मिळून जाईल, परंतु त्याला मात्र कुणाचीही मदत मिळत नसते. जंगलामधला असा ब्लाइंड स्पॉट असतो हा की ज्या ठिकाणी मात्र कोणीही गाडी उभी करत नसतात, कोणीही तिथे थांबत नसतात, कारण की घनदाट जंगलांमधून हा रस्ता जात असतो आणि सोबतच आता अद्वैत थकलेला असतो. तेव्हा मात्र आता अद्वैत कलाला म्हणत असतो की कला आता काय करायचं. तेव्हा मात्र आता कला म्हणत असते की अरे अद्वैत, आपल्याला आता इथे मदत मिळेल असं काही वाटत नाही मला. आपण काहीतरी इमर्जन्सीसाठी काही वेळ आपण गाडीमध्ये बसूया. त्यावेळेस मात्र आता ते काही वेळ गाडीमध्ये पुन्हा जाऊन बसतात, परंतु त्यांची गाडी चालू होते का नाही या गोष्टीवरती आता अद्वैतचं लक्ष जातं. अद्वैत विचार करतो की मी एकदा गाडी चालू करून बघतो, जेणेकरून गाडी चालू होईल असं त्याला वाटत असतं. बट त्याला वाटत असतं तसं काही होत नाही. गाडी काय आता सुरूच होत नसते. त्याच्यामुळे आता कलाही घाबरलेली असते. अद्वैत कलाला म्हणतो की कला, तू गाडीमध्येच आराम कर आणि गाडी लॉक करून घे. मी आजूबाजूला काही मदत मिळते का बघून आलो. तेव्हा मात्र अद्वैत आता रस्त्याने बाजूला कुठे काही मदत मिळते का, कुठे काही मेकॅनिक मिळतोय का ते शोधण्यासाठी आता बाहेर पडलेला असतो. कला मात्र इकडे गाडीमध्ये एकटीच असते. आता इकडे सरोजला, आबांना, सगळ्यांनाच काळजी वाटायला लागलेली असते. अद्वैतचा फोन लागत नाहीये, कलाचाही फोन लागत नाहीये. त्याच्यामुळे घरातले सगळे चिंतित असतात. त्याच्यामुळे सगळ्यांनाच आता प्रश्न पडलेला असतो की अद्वैत कला गेलेत तर गेले कुठे आणि त्यांचा फोन का लागत नाहीये. सगळ्यांच्या मनामध्ये आता पाल चुकचुकत असते. त्यांना समजत नसतं की नेमकं काय झालंय. त्यामुळेच आता सरोज म्हणत असते की मी स्वतःच दिवे आगारला निघते आणि अद्वैतला शोधायला जाऊ आपण, असं सरोज म्हणत असते. परंतु आता रोहिणी म्हणत असते की काही गरज नाहीये तसं काही करण्याची, आपल्याला करतील ते फोन. कदाचित रेंज नसेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम आला असेल मोबाईलला, त्याच्यामुळे ते फोन लावत नसतील. आता रोहिणी मुद्दामच ह्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करत असते. आता रोहिणीने जेव्हा गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात तेव्हाच मात्र एका व्यक्तीला अद्वैतच्या गाडी पाठीमागे पाठवलेलं असतं आणि अद्वैतचा पाठलाग करायला सांगितलेला असतो. त्या व्यक्तीला सुद्धा आता तिथे रेंज नसते. मग तो व्यक्ती रेंजमध्ये जातो, कारण की त्याच्याकडे गाडी असते. तो गाडी घेऊन रेंजमध्ये जातो आणि रोहिणीला फोन करून सांगतो की तिथे आता त्यांच्या गाडीचा अपघात झालाय, परंतु दोघेही जिवंत आहे, सुखरूप आहेत. आता मात्र रोहिणी म्हणते की असं कसं शक्य आहे, मी काय प्लॅन बनवला होता आणि काय झालं. नाही, मला आता काही माहिती नाहीये. तुम्हाला आता काहीही करून त्या दोघांनाही संपवायचंय. त्यावेळेस मात्र आता रोहिणी म्हणत असते त्याप्रमाणे आता तो गुंड म्हणतो की असं नाहीये मॅम शक्य, कारण की तिथे गाडीपाशी फक्त त्या कला मॅडमच आहेत, तिथे अद्वैत सर नाही आहेत. तेव्हा मात्र रोहिणी म्हणते की अरे वा, उत्तमच. तेव्हा लगेचच रोहिणी म्हणते की एक प्लॅन करा, मग एक काम करा, तुम्ही पहिल्यांदा कलाला संपवा. अद्वैत नाही संपवला तरी चालेल, परंतु कला मात्र जिवंत राहता कामा नये. कला तिथे एकटीच आहे. या गोष्टीचा फायदा घेत तुम्ही कशाही प्रकारे तुमचं प्लॅन कामी आणि मार्गी लावू शकता, असं आता रोहिणीने सांगितलेलं असतं. तो व्यक्ती म्हणतो की ठीक आहे मॅडम, तुम्ही सांगताय तसं मी करायला तयार आहे, परंतु या गोष्टीचे जास्त पैसे लागतील. त्यावेळेस रोहिणी म्हणते की तुम्ही त्याची काळजी नका करू, तुम्ही फक्त माझं काम पूर्ण करा. नाहीतर तुम्ही जे आता काम केले ते सुद्धा अपुरंच केलंय. अपुरंच काम केल्यामुळे मला आधीच त्या गोष्टीचा राग आलेला आहे. त्यावेळेस मात्र आता तो व्यक्ती म्हणत असतो की ठीक आहे मॅडम, आपण नंतरून बोलू यावरती, आधी आम्ही आमचं काम पूर्ण करतो. तेव्हा आता तिथे कला मात्र एकटीच राहते आणि कलाला आता संपवण्यासाठी तिथे गुंड येणार असतात आणि तिला रात्रीच किडनॅप करणार असतात. परंतु अद्वैत हा आता दूर गेलेला असतो. कलाने गाडीचे दरवाजे पूर्णपणे बंद करून ठेवलेले असतात. कला आता गाडीमध्ये असते आणि ती काय बाहेर येत नसते. गुंड बराच वेळ वाट बघतात तरी देखील काही कला खाली उतरत नसते. त्यांना आता मोठा प्रश्न पडलेला असतो की कशा प्रकारे आता कलाचा बदला घ्यायचा किंवा कलाला किडनॅप करायचं. त्यामुळे मात्र त्यांना कळत नसतं की कशा प्रकारे ही मोहीम राबवावी. विसरलात का? अहो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा.
आणि आज बघूया महिला वर्ग पुढे की पुरुष वर्ग पुढे लाईक आणि कमेंट करण्यात. आता इकडे दुसरीकडे मात्र सरोजचा हट्ट चाललेला असतो की अद्वैतचा फोन लागत नाहीये. आबा देखील म्हणत असतात की काही वेडवाकडं तर झालं नसेल ना देवी आई, अगं माझ्या मुलांची रक्षा कर तू. असं आता देवापुढे सतत आता आबांनी हात जोडलेले असतात. रजनीला देखील प्रचंड काळजी वाटत असते. रजनी म्हणत असते की जेव्हा ते दोघे निघाले होते ना तेव्हा एकदम खुश होते. वाटेत काय झालं असेल आणि फोन का लागत नसेल त्यांचा. त्यावेळेस मात्र संगीता म्हणत असते की मी सकाळी मेकॅनिकला बघितलं, त्यांनी तर गाडी ठीक व्यवस्थित चेक देखील केली. त्यावेळेस मात्र सरोज म्हणत असते की मी तर कोणत्या मेकॅनिकला बोलवलं नव्हतं. त्यावेळेस मात्र आता रोहिणीला टेन्शन येतं की संगीता आता काही खरं सांगते की काय. तिने जे काही बघितलंय ते सत्य जर सगळ्यांसमोर आलं तर मात्र आपलं भांडं फुटल आणि मग आपल्यावरती सगळा संशय येईल असं आता रोहिणीला वाटू लागतं. संगीता म्हणत असते की सकाळी काय झालं, ज्यावेळेस मी येत होते त्यावेळेस मला असं वाटलं की हा एक व्यक्ती चोर आहे म्हणून, कारण की तो गाडी खाली शिरला होता आणि मग मला राहवलं नाही म्हणून मी त्याच्यापाशी गेले. तर रोहिणी मॅडम म्हणत होत्या की मी बोलवलंय त्याला आणि रोहिणी मॅडमनीच सांगितलं की सगळ्यांच्या गाड्या त्यांनी व्यवस्थित चेक केल्यात म्हणून. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की मी असं कधी म्हणाले मिसेस खरे. तेव्हा मात्र आता संगीताला डाऊट आलेला असतो की रोहिणी मॅडम आता इतक्या पलटी खाता इथं, याचा अर्थ नक्कीच यांनी काहीतरी केलंय. त्यावेळेस मात्र लगेचच आता तिथे सोहम असतो. संगीता आता बाजूला जाते, सोहमला जवळ बोलवते आणि सांगते की सकाळी जेव्हा मी तिथे गेले होते त्यावेळेस मात्र रोहिणी मॅडम खूप गडबडल्या होत्या. मी जेव्हा त्यांना विचारलं की हा व्यक्ती चोर आहे का, त्यावेळेस मात्र त्या गडबडतच म्हणाल्या की नाही नाही, तो गाडीचे ब्रेक फेल करायला आला. आणि नंतरून त्याच्यावरती त्या बोलल्या होत्या की नाही नाही, गाडी ठीक करायला आल्या होत्या. आणि त्यावेळेस मात्र आता मला फार भीती वाटते, अद्वैत आणि कलाच्या गाडीचा ब्रेक तर फेल नसेल केला यांनी. आणि असं गोष्टी बोलल्यानंतर मात्र आता अद्वैतला शोधणं किती गरजेचं आहे असं आता ती सोहमला सांगत असते. सोहम म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका, मी एकटा जातो, तुम्ही अजिबात निश्चिंत राहा, तुम्हाला काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. त्यावेळेस मात्र आता संगीताने सगळं काही सत्य आहे ते सोहमला सांगितलेलं असतं. सोहम बाहेर निघायला लागतो त्यावेळेसच मात्र रोहिणी त्याला अडवते. तेव्हा सोहम म्हणत असतो की मी जातोय, अद्वैत आणि वहिनीला मी शोधून आणायला चाललोय, त्यावेळेस तुम्ही इथेच थांबा, मी शोधून आलो असं आता सोहम म्हणत असतो. सोहम म्हणतो की मी एकटा नाही जाते, माझ्यासोबत काजल देखील येणार आहे. मी काजलशीही बोललो आहे, काजलने देखील या गोष्टीला होकार दिलेला आहे. आम्ही दोघेही अद्वैत आणि कला या दोघांनाही शोधून घेऊन येऊ असं जेव्हा आता सोहम म्हणतो त्यावेळेस मात्र आता आबा म्हणतात की ठीक आहे पोरांनो, लवकर जा आणि लवकर या आणि तुम्ही तुमचे फोन मात्र आता बंद करू नका. कुठे जर रेंज कमी व्हायला लागली तर त्याच आधी आम्हाला सांगून द्या की इथे रेंज येत नाहीये म्हणून. त्यावेळेस मात्र आता सोहम म्हणतो की ठीक आहे. आता इकडे अद्वैत हा खूप दूर आलेला असतो, त्याला सुचत नसतं की आपण नेमकं कुठे आलोय. तो फार प्रयत्न करतो, फार इकडे तिकडे शोधाशोध करतो, तरी देखील त्याला काही कोणीही मदत करणारं भेटत नसतं, कारण की ते अखेर जंगलच असतं. आणि त्या जंगलामध्ये मात्र आता कला एकटी आहे हे त्याच्या जेव्हा लक्षात येतं त्यावेळेस मात्र तो गडबडून जातो. अरे तेवढे खरे तर एकटी आहे आणि मी इकडं आलोय, आता तर रात्र व्हायला लागलीये आणि इतकी रात्र लवकर कशी झाली मला काही अंदाजच आला नाही. मला रस्त्याने काही दिसत पण नाहीये, गाड्या ज्या येताय जाताय त्या उजेडातच मी चालतोय असं आता अद्वैत स्वतःशीच बोलत असतो. अद्वैतला एक गोष्ट लक्षात आलेली असते, इकडे काही मदत मिळण्याची चान्सेस नाहीये आणि आपल्याला इकडे मदत देखील मिळू शकत नाही. आणि त्यावेळेस आपल्याला जर मदत पाहिजे असेल तर मात्र खूप दूरपर्यंत जावं लागेल असं आता अद्वैतला वाटत असतं. अद्वैत विचार करत असतो की एकतर आता मदत मिळेल किंवा नाही मिळणार. त्यावेळेस मात्र आता अद्वैत ठरवतो की नाही, पुढे जाऊनच आपण मदत शोधूया. म्हणून अद्वैत जरा पुढे चालू लागतो. अद्वैतला लक्षातही येत नसतं की तो किती दूर आलाय. आता इकडे कला मात्र गाडीमध्ये एकटीच असते, ती सारखा अद्वैतचा वेट करत असते. मोबाईललाही रेंज नसते, मोबाईलमध्ये सुद्धा आता तिला काही जास्त फारसं मन लागत नसतं. ती मोबाईलमध्ये सारखं उचकून बघत असते टाइम काय झाला, टाइम काय झाला, परंतु तरी देखील आता अद्वैत काही येत नसतो. म्हणून तिच्या मनातली काळजी आता प्रचंड वाढलेली असते. रात्र झालेली असते आणि रात्रीची कला गाडीमध्ये एकटीच असते. कलाला आता राहवत नाही, कला आता गाडीच्या खाली उतरलेली असते. कला आजूबाजूला अद्वैत अद्वैत अशा मोठमोठ्याने आरोळ्या देत असते, परंतु तिला कोणतीही ओऊ येत नसते, कारण की अद्वैत मात्र तिथे नसतो आता. आणि कलाला मारण्यासाठी आलेले गुंड देखील आसपासच फिरत असतात. त्यांना आता त्यांचं लक्ष आता भटकलेलं असतं, कारण की कला बराच वेळचा गाडीखाली उतरलेली नसते. आता कला जेव्हा खाली उतरते गाडीच्या त्यावेळेस मात्र एका गुंडाला ती कला दिसते. त्यावेळेस मात्र तो गुंड म्हणत असतो, हे बघा हे बघा, ती उतरली गाडीच्या खाली.
त्यावेळेस मात्र दुसरा गुंड म्हणतो की थांब, तिथे जर तो अद्वैत आलेला असेल ना तर मोठा प्रॉब्लेम होऊन जायचा, आपण लगेचच आपला प्लॅन सक्सेसफुल करूया. त्यावेळेस मात्र इकडे रोहिणीला आता एक गोष्ट लक्षात आलेली असते की सोहम आणि काजल हे दोघेही निघालेत शोधायला. त्यामुळेच रोहिणी आता त्या गुंडांना फोन लावत असते, परंतु त्या गुंडांना काही फोन लागत नसतो. आता तो गुंड पुन्हा एकदा रोहिणी मॅडमशी बोलूया या कल्पनेनेच आता थोडासा दूर येणार असतो. त्यावेळेस मात्र तो ठरवतो की नाही, आपण आधी रोहिणी मॅडमला कन्फर्म करून घेऊया काय करायचं नेमकं, काही प्लॅन तर चेंज झाला नसेल किंवा रोहिणी मॅडम आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा तर प्रयत्न करत नसतील, या उद्देशानेच आता तो गुंड थोडासा दूर आलेला असतो जिथे रेंज असते. त्याला बरोबर माहीत असतं की कुठे रेंज मिळते आणि म्हणूनच त्यांनी आता त्या ठिकाणी आलेले असतात आणि त्यांनी रोहिणीला फोन करून सांगितलेलं असतं की तो अद्वैत कुठे गायब झालाय माहिती नाहीये. आणि ती कला मात्र गाडीच्या खाली उतरत नव्हती, आता खाली उतरली. आता आम्ही आमचं काम पूर्ण करू का? त्यावेळेस मात्र रोहिणी भडकते आणि म्हणते की अहो, तुम्ही मला विचारताय काय? तुम्ही आतापर्यंत ते काम पूर्ण तरी करायला पाहिजे होतं आणि तुम्ही अजूनही तिथंच आहात. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, तुम्ही अजूनही ते काम पूर्ण केलं नाही. तो म्हणत असतो की अहो मॅडम, तुम्हाला माहिती आहे का आम्ही केव्हापासून बसलो इथे, आम्हाला ती खाली उतरताना एकदाही दिसली नाही. त्यावेळेस मात्र रोहिणी म्हणते की तुम्ही तिथं जायला पाहिजे होतं ना. तेव्हाच मात्र तो व्यक्ती म्हणत असतो की आम्ही गेलो असतो आणि तिने काचा उघडल्या नसत्या, मग काय केलं असतं आम्ही? आणि काचा फोडून एवढं सगळं करायला रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या सुद्धा आहेत. इतकं काय सोपं वाटलं का तुम्हाला? गाड्या सुद्धा चालू आहे रस्त्याने, असं काय शक्य आहे का एवढं? त्यावेळेस मात्र आता रोहिणी म्हणते की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, परंतु काम मात्र झालं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मला हे काम झालेलंच पाहिजे. रोहिणी फोन ठेवते आणि विचार करत असते की आता कलाखरेचा गेम केलाय मी, हे जेव्हा मी सरोजला सांगेल ना त्यावेळेस मात्र सरोज सुद्धा माझ्यावरती खूप खुश होईल आणि मला मात्र या गोष्टीचा प्रचंड फायदा होईल. सरोजकडून पाहिजे ते मला उकळता येईल आणि या गोष्टीसाठी सरोज मात्र खूपच खुश होईल. का नाही आपण सरोजला या प्लॅनमध्ये ऍड करायला? सरोजची तक सुरू असते. सरोज इकडे पूर्णपणे व्याकुळ होऊन गेलेली असते. त्यावेळेस मात्र रोहिणीच्या डोक्यात कल्पना येते, सरोजला जर या प्लॅनमध्ये मी जर ऍड केलं तर, आणि गाडीचा ब्रेक फेल झालाय ही कन्सेप्ट मी केली होती हे मी सांगणारच नाही. त्यावेळेस मात्र आता रोहिणीने बरोबर प्लॅन आखलेला असतो. म्हणजे एका दगडात दोन पक्षी. लगेचच रोहिणी सरोजकडे जाते आणि सरोजला सांगते की मला तुला काहीतरी सांगायचं इकडे. त्यावेळेस मात्र सरोज म्हणते की अगं रोहिणी, आता काय आहे, मी कोणत्या गणगणित आहे तुला दिसत नाहीये का? त्यावेळेस मात्र रोहिणी म्हणत असते की अगं तुला माहिती नाहीये काय झालंय, मी सगळी माहिती काढली आहे. अद्वैत आणि कला सुखरूप आहेत, काही त्यांचं टेन्शन नाहीये, फक्त त्यांची गाडी बंद पडली एका ठिकाणी. परंतु तुला एक गोष्ट माहिती आहे, अद्वैत मदतीसाठी जरा बाहेर गेलाय शोधायला, तेव्हा मात्र कला तिथं मात्र एकटीच आहे. आपण एक काम करू शकतोय, आपण त्या कलाचा कायमचा गेम करू शकतोय. काय म्हणतेस तू? त्यावेळेस मात्र आता सरोज म्हणत असते की काय बोलतेस तू? अद्वैत तिथे शोधायला गेलाय काही मदत बाजूला आणि त्यांची गाडी बंद पडलीये, कशी काय पडली बंद गाडी? त्यावेळेस मात्र रोहिणी म्हणते की ते महत्वाचं नाहीये सरोज. सरोज अगं जरा विचार कर, अगं ती कला खरे, अगं ती रस्त्यावरची पोर तुझ्या डोक्यावरती येऊन बसलीये. आज ना उद्या तुझा हा पूर्ण बिझनेस गिळून टाकेल ती पोर. आताच तिने सुरुवात केली आहे रंग दाखवायला आणि तुला तरी सुद्धा थोडी सुद्धा कल्पना नाहीये. अगं मी किती दिवसांपासून तुला सांगण्याचा प्रयत्न करते एकच गोष्ट, तरी सुद्धा तुझ्या डोक्यामध्ये प्रकाश कसा नाही पडत? असं आता रोहिणी जरा सरोजला बोलतच असते. सरोज म्हणत असते की अगं पण आपण जर तिला हे करायला गेलो आणि अद्वैतने बघितलं तर, आणि अद्वैत आजूबाजूलाच असेल ना तिथे. त्यावेळेस मात्र रोहिणी म्हणते की नाही, अद्वैतच्या देखील मी ठिकाणाचा पत्ता लावलाय. अद्वैत गाडीपासून फारच दूर आहे, फक्त तुझ्या निर्णयाची वाट बघते. तू जर सांगितलं तर मात्र लगेचच कार्यक्रम होऊ शकतो तिचा आणि कायमची आपण गायब करू शकतो. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की असं नको करायला, कारण की आता मात्र या सगळ्या प्लॅनमध्ये आपण फसले जाऊ. त्यावेळेस मात्र आता रोहिणी म्हणत असते की तू त्याची काळजी करू नको, मी तुला फसवून देणार नाही कोणत्याही अवस्थेमध्ये, तू अजिबात काळजी करू नको, तू निश्चिंत राहा, त्या गोष्टी मी सगळ्या मॅनेज करून घेईल. त्यावेळेस मात्र सरोज म्हणते की ठीक आहे, फक्त त्या कलाला गायब कर. फक्त आता तिने असं सांगितलं असतं आणि आता मात्र लगेचच सरोज आणि रोहिणी या गोष्टीवरती आता खुश झालेले असतात. सरोजला खूप आनंद होत असतो की कारण की आता कलाचा गेम मात्र, कलाचा काटा मात्र आता कायमचा निघणार असतो. त्यामुळेच आता रोहिणी म्हणते की ठीक आहे, मी आता त्या गुंडांना सांगते, पण तू एक काम कर, तू स्वतः बोलते का त्यांच्याशी, म्हणजे तुझी जरा खात्री होईल. मग रोहिणीने लगेचच फोन लावलेला असतो. त्यासाठी त्या गुंडाचा फोन देखील आता उचललेला असतो त्या गुंडाने, कारण की ते तिथेच असतात आणि ते रेंजमध्ये असतानाच फोन लावलेला असतो रोहिणीने. रोहिणीने फोन लावल्यानंतर रोहिणी म्हणते की सरोज मॅडमशी बोला, त्या तुम्हाला काहीतरी सांगताय.
त्यावेळेस मात्र सरोज म्हणत असते की हे बघा, मी सांगते त्याकडे बारीक लक्ष द्या. तुम्हाला तिथे कला जर एकटी दिसत असेल तर आणि तरच तिच्यावरती हल्ला करा. जर अद्वैत तिथे आला तर मात्र तो हल्ला रोखा. कारण की अद्वैतला ही गोष्ट लक्षात जर आली की कलाला मारण्याचा कोणतरी प्रयत्न केलाय तर मात्र तो तुम्हालाही सोडणार नाही. त्यावेळेस मात्र आता सरोजनी ही वॉर्निंग दिलेली असते. सरोज म्हणत असते की अद्वैतची यायच्या आत तुम्हाला जे करायचं ते करा. तेव्हा मात्र ते गुंड म्हणतात की ठीक आहे मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही या गोष्टींमध्ये फार मास्टर आहोत, रोहिणी मॅडमला विचारा हवं तर. त्यावेळेस मात्र आता रोहिणी म्हणत असते की ठीक आहे, ज्या प्रकारे सरोज मॅडमने तुम्हाला सांगितलंय त्याच प्रकारे सगळं काही झालं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा फक्त आता. त्यावेळेस मात्र ते गुंड हो बोलतात आणि म्हणतात की ठीक आहे, आम्ही आमच्या कामाला लागतो मॅडम, आम्ही जाऊ का मग आता, आमचा फोन लागणार नाही आता. त्यावेळेस मात्र सरोज आणि रोहिणी दोघेही म्हणतात की ठीक आहे, तुम्ही जावा आता. त्यावेळेस मात्र ते गुंड निघालेले असतात. इकडे कला मात्र एकटीच रस्त्यावरती आलेली असते. ती अद्वैतला शोधण्यासाठी आता रस्त्याच्या गाडीच्या जरा बाजूला चाललेली असते. कारण की तिने अद्वैतला ज्या दिशेने जाताना पाहिलेलं असतं त्याच दिशेने आता तिला असं वाटतं की आपण जर पुढे गेलो तर मात्र अद्वैत आपल्याला सापडू शकेल आणि मग आपल्याला अद्वैतला भेटता येईल असं आता तिला वाटत असतं. म्हणून ती आता त्या दिशेने जाताना अद्वैतला आरोळ्या देत असते. रस्त्यावरल्या गाड्याही बंद झालेल्या असतात. रस्त्यावरल्या अचानक गाड्या देखील बंद झालेल्या असतात. वेळ ही फार रात्रीची झालेली असते आणि कला आता रस्त्यावरती एकटी असते. कलाला प्रचंड भीती देखील वाटत असते. कला आता घाबरलेली असते. अद्वैतही इकडे सैरभैर सगळीकडे मदत शोधून शोधून थकून गेलेला असतो. त्याच्याही हाताला काहीही लागलेलं नसतं. त्याच्यात अगदी त्राणच उरलेले नसतात. त्याने सकाळी ब्रेकफास्ट सोडून दुसरं काहीही केलेलं नसतं. त्याच्यामुळे त्याच्या शरीरामध्ये आता त्राण उरलेले नसतात. त्यामुळे तो आता काही खायला मिळतंय का तेही शोधू लागतो. परंतु त्याला तेही सापडत नाही. मग तो आता माघारी फिरतो. तो आता माघारी येत असतो. कलाला मात्र आता आजूबाजूने काहीतरी फास्टमध्ये जाताना दिसतं. त्यामुळे मात्र कला एकदम घाबरलेली असते. कला प्रचंड टेन्शनमध्ये आलेली असते की ते काय आहे. कलाला एकदम भीती वाटायला लागते. ती एकदम घाबरते आणि लगेचच गाडीच्या दिशेने पळू लागते. कला आता पळत असते आणि पळता पळता तिचा पाय पायात अटकतो आणि ती जोरात खाली पडते. तसे ते गुंड आता तिथे पोहोचलेले असतात आणि ते लांबून बघत असतात की कला पळते आणि ती आता खाली पडले. ते बघून त्यांना आता कळत नसतं की नेमकं काय झालंय. परंतु कलाला कसला तरी भास झालेला असतो. कला प्रचंड घाबरलेली असते. कला लगेचच गाडीजवळ येते आणि आता पुन्हा गाडीमध्ये जाऊन बसते. ते गुंड म्हणतात की अरे बापरे, आता परत हा प्रॉब्लेम. परंतु आता काय आपल्याला थांबून जमणार नाही, आपल्याकडे वेळही फार कमी आहे आणि मॅडमने सांगितलंय त्या प्रकारे जर काम झालं नाही तर आपल्याला पैसे मिळणार नाही, असा त्यांचा आता प्रॉब्लेम असतो. आता तिकडून अद्वैतही सैरवैर चालत चालत येत असतो. कलाच्या काळजीने त्याला सुद्धा आता टेन्शन आलेलं असतं की खरे तर एकटी आहे गाडीमध्ये आणि मी इकडे निघून आलोय, मी काय मूर्ख आहे का, असं आता तो स्वतःलाच बोलत असतो. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या देखील बंद झाल्या. आता मात्र कला घाबरली असेल, कलाला त्रास होत असेल या उद्देशाने मात्र आता अद्वैत लगेचच गाडीच्या दिशेने येत असतो. मात्र इकडे गुंडांनी आता त्यांचा प्लॅन निम्मा आणलेला असतो पुढे. आता कला मात्र गाडीच्या खाली पुन्हा उतरते. अद्वैतला हाका मारण्यासाठी ती खाली उतरलेली असते. आता इकडे दुसरीकडे मात्र सोहम आणि काजल हे दोघेही अद्वैत आणि कला या दोघांनाही शोधण्यासाठी रस्त्याने निघालेले असतात. ते रस्त्यामध्ये प्रत्येकाला विचारत असतात की या दोघांना तुम्ही कुठे बघितलंय का, अशा रंगाची गाडी किंवा अशी गाडी जाताना बघितली आहे का. तेव्हा तो व्यक्ती म्हणत असतो की सर, इथून आहे ना सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत अशा 1000 तरी गाड्या गेल्या असतील. आता मला काय सांगता येणार आहे यातली तुम्ही कोणती गाडी बोलताय, तुम्ही पोलिसात का तक्रार दाखल करत नाही. त्यावेळेस मात्र सोहम आणि काजल ठरवतात की आपण पोलीस स्टेशनची मदत घ्यायची. म्हणूनच आता ते दोघेही पोलीस स्टेशनमध्ये गेलेले असतात. त्यांनी आता लगेचच तक्रार दाखल केलेली असते की अद्वैत आणि कला हे बिझनेस मीटिंगसाठी दिवे आगारला जाण्यासाठी निघाले होते, परंतु ते तिथेही पोहोचलेले नाहीये आणि त्यांचा फोनही लागत नाहीये. दोघे पण बेपत्ता झालेले आहेत. पोलीस म्हणतात ठीक आहे, आपण तपास कार्याला सुरुवात करूया, तुम्ही अजिबात काळजी करू नका, एकदम निश्चिंत राहा, आपण सर्व काही व्यवस्थित करूया, तुम्ही त्याची अजिबातच काळजी करू नका. सोहम आणि काजल हे दोघेही आता तिथून निघालेले असतात. त्यांच्यासोबत काही पोलीस देखील असतात आणि मग ते अद्वैत आणि कलाचा शोध घेण्यासाठी सुरुवात करतात. तरी देखील आता त्यांना काय अद्वैत आणि कला काय भेटत नसतात. मग ते दिवे आगारच्या रस्त्याने जाण्यासाठी निघतात. इकडे मात्र आता कला जेव्हा खाली उतरलेली असते तेव्हा ते गुंड पुढे आलेले असतात आणि त्यांनी पाळत ठेवलेली असते कलावरती. कला मागे बघते, ते लगेच लपतात आणि मग असं करता करता आता कलाच्या ते फारच जवळ आलेले असतात आणि कलावरती आता ते मोठ्याने झडप घालतात. कला प्रचंड घाबरलेली असते आणि कलाच्या तोंडाला आता क्लोरोफॉर्म लावण्यात येतं आणि आता मात्र ते लोक लगेच
आणि आता मात्र ते माणसं लगेचच गाडी बोलवतात आणि ती आता गाडी येईपर्यंत ते तिथेच उभे असतात. तेवढ्यातच मात्र अद्वैत तिथे आलेला असतो. अद्वैत गाडीपाशी इतकी गर्दी का झाली आहे या गोष्टीने घाबरून जातो. त्यावेळेस मात्र त्याला असं वाटत असतं की काही ऍक्सिडेंट वगैरे झाला की काय, आणि कला काय झालंय, कलाला काय झालंय. त्यावेळेस मात्र कला खाली पडलेली असते. कलाला काय झालं म्हणून आता तो मात्र तिकडून धावत पळत येत असतो. आता त्याला जेव्हा कळतं की समोरची माणसं नाहीत तर गुंड आहेत, तेव्हा मात्र आता ते गुंड घाबरतात आणि आता मात्र ते लगेचच पळायचा प्रयत्न करत असतात. मात्र आता अद्वैत तिथे गेलेला असतो. त्या माणसांशी तो फाईट करतो आणि त्यांना फटकून काढतो. तेव्हा मात्र कला तिकडे बेशुद्ध पडलेली असते. अद्वैत आता त्या गुंडांना फटकवत असतो. त्यातला एक गुंड जो की मोहरक्या असतो तोच आता अद्वैतच्या हाती लागतो. अद्वैत डायरेक्टली त्याच्या बोकडने जाऊन बसतो आणि मात्र त्याचं तोंड जोडू लागतो. त्याचं इतकं तोंड जोडतो, इतकं तोंड ठेचतो की तो आता म्हणायला लागतो की सर मला माफ करा, मी तुम्हाला सगळं सांगतो. कारण की अद्वैत विचारत असतो की सांग तू इथं का बरं आला होता आणि का केलंस तू माझ्या बायकोसोबत असं. तेव्हा तो म्हणत असतो की सरोज चांदेकर, सरोज चांदेकर. आणि असं जेव्हा तो म्हणतो त्यावेळेस मात्र अद्वैत शांत होतो, स्थिर होतो. तेव्हा मात्र आता अद्वैत विचारतो की का बरं तू नाव घेतो माझ्या आईचं. त्यावेळेस मात्र तो व्यक्ती म्हणत असतो की सरोज चांदेकर मॅडमनीच आम्हाला इथं पाठवलंय कलाला किडनॅप करण्यासाठी आणि कलाला कायमचं संपवण्यासाठी. आता मात्र अद्वैत पूर्णपणे स्तब्ध झालेला असतो. अद्वैत आता त्याला जे मारत असतो ते मारायचंही तो बंद होतो आणि एकदम सुन्न होऊन जातो. त्याला मात्र फार टेन्शन आलेलं असतं. आता मात्र तो त्या गुंडाला काही सोडत नाही. तो म्हणतो की आता मी काय तुला सोडणार नाही, तू आता माझ्या सोबतच चल. त्यावेळेस मात्र तो गुंड म्हणत असतो की मला माफ करा, माझ्याकडून चुकी झाली, मला असं काही करायचं नव्हतं, मला सोडा ना. त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणत असतो तू काही पुण्याचं काम केलंय का तुला सोडायला, तुझी आरती ओळू का मी आता. त्यावेळेस मात्र आता कलाला काय झालंय तो म्हणत असतो की काय केलंयस तू कलाला, सांग मला. त्यावेळेस मात्र तो गुंड म्हणतो की काही नाही, त्या शुद्धीवरती येऊन जातील अर्ध्या तासात. त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणतो की ठीक आहे. आता मात्र अद्वैतने त्या गुंडाला गाडीमध्ये कोंडून घेतलेलं असतं आणि सोबतच तो तिथे आता त्याची पहारकी करत असतो आणि कलाला देखील त्याने आता स्वतः उठवायचा प्रयत्न करायला सुरुवात केलेली असते. बाहेर आता थंडी पडत असते तरी देखील आता अद्वैतला त्या गोष्टीचंही भान राहिलेलं नसतं. अद्वैत स्वतःचं जे ब्लेझर असतो ते आता कलाला घालतो, कलाला तिथे बसवतो. कलाला बरं वाटेल का नाही या गोष्टीची तो आता काळजी घेत असतो. कलाला त्याने आता शुद्धीवर आणण्यासाठी खूप प्रयत्न केलेले असतात आणि अखेर आता कलाला थोडी थोडी शुद्ध यायला सुरुवात झालेली असते. तसेच आता ते पोलीस जे शोध घेत असतात ते देखील तिथे पोहोचलेले असतात. सोहम आणि काजल यांनी आता अद्वैत आणि कलाला शोधून काढलेलं असतं. सोबतच ते पोलीस तिथे उतरतात. त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणत असतो की आम्हाला मेडिकल इमर्जन्सी आहे, पटकन तुम्ही कलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. त्यावेळेस मात्र अद्वैतला ते विचारतात की काय झालं नेमकं. तेव्हा अद्वैत सांगतो की हाच तो गुंड आहे ज्याने माझ्या बायकोवरती म्हणजे कलावरती अटॅक केला, तुम्ही याला ताब्यात घ्या. पोलीस लगेचच त्या गुंडाला ताब्यात घेतात आणि अद्वैत आता मात्र खूप शांत झालेला असतो. सो म्हणत असतो की काय रे दादा काय झालं. त्यावेळेस मात्र अद्वैत काहीही बोलत नसतो. तेव्हा सो म्हणतो की ऍक्सिडेंट झाला तुमचा, फार लागलं का तुला. त्यावेळेस मात्र अद्वैत काहीही बोलत नसतो. अद्वैत आता म्हणत असतो की आम्हाला दोघांनाही काही लागलं नाहीये, परंतु कलावरती मात्र भयानक हल्ला झालाय. त्यावेळेस मात्र सो म्हणत असतो की कलावरती हल्ला झाला आणि का बरं झाला असेल हल्ला. त्यावेळेस मात्र अद्वैत काहीही बोलत नसतो. तो निशब्द झालेला असतो. त्याला आता काय करावं काय बोलावं हेही कळत नसतं. अद्वैत म्हणतो की पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये चल आणि मग आता ते सर्वजण हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात. कलाला आता बेडवरती बसवलेलं असतं. तिला थोडीफार शुद्ध आलेली असते. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार चालू केलेले असतात आणि तिच्यावरती उपचार सुरू असतात. तेव्हा मात्र अद्वैत रडत असतो. आता मात्र कलाला रेस्ट सांगितलेली असते. हॉस्पिटलमध्येच तिला ठेवण्यात येतं. इकडे मात्र आता लगेचच अद्वैत म्हणतो की नाही मला घरी जायचंय, मी घरी जाऊन आलो. त्यावेळेस मात्र सोहम आणि काजलला त्याने हॉस्पिटलमध्येच ठेवलेलं असतं कलाची काळजी घेण्यासाठी. अद्वैत मात्र एकटाच घरी जातो आणि अद्वैत पूर्ण रडतच आणि त्याच चेहऱ्याने तो आता घरात प्रवेश करतो. त्याचा चेहरा बघून मात्र रोहिणी आणि सरोजला प्रचंड गुदगुल्या होत असतात. त्या दोघी हसत असतात आणि त्या म्हणत असतात की काय झालं अरे अद्वैत. त्यावेळेस मात्र आता अद्वैत म्हणत असतो की काही नाही, कला गेली. आता असं जेव्हा अद्वैत बोलतो त्यावेळेस मात्र सरोज म्हणत असते की काय झालं कलाला. त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणतो की काही गुंडांनी तिला मारून टाकलं. त्यावेळेस मात्र सरोज म्हणत असते की अरे देवा हे काय झालं, असं व्हायला नको होतं, परंतु असं कसं काय घडलं. तेव्हा अद्वैत सांगतो की आमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला होता. त्यावेळेस मात्र सरोज काळजीने व्याकुळते आणि म्हणते की काय ऍक्सिडेंट. त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणतो की हो आमचा ऍक्सिडेंट झाला होता, आम्हाला मदत मिळत नव्हती म्हणून मी आजूबाजूला मदत शोधायला गेलो आणि तेवढ्यातच काही गुंडांनी येऊन मात्र माझ्या कलाला मारून टाकलं.
त्यावेळेस मात्र आता सरोज आणि रोहिणी या दोघीही म्हणत असतात की कसं काय झालं, खरंच फार वाईट झालं, जाऊ दे, तू टेन्शन नको घेऊ, तू आता मात्र फ्रेश होऊ नये. असं आता जेव्हा सरोज म्हणत असते त्यावेळेस मात्र अद्वैत चिडतो, भडकतो. त्यावेळेस मात्र त्याचा मोठा आवाज असतो की बस झालं आता. आणि आता त्याचा आवाज ऐकून आबा देखील तिथं आलेले असतात. त्यावेळेस मात्र आता सरोज आणि रोहिणी दोघीही घाबरलेल्या असतात. अद्वैत म्हणत असतो की मला सगळं सत्य समजलंय, याच्या मागे कुणाचा हात आहे आणि हे कारस्थान कोणी केलंय याची सगळी माहिती मला मिळाली. त्यावेळेस मात्र आई, आता तू नाटकं करू नकोस, मला सगळं काही समजलंय, तू काय केलंय आणि काय नाही ते. अद्वैतचा असा रोष बघून, अद्वैतचा असा राग बघून आता मात्र सरोज देखील घाबरलेली असते. अद्वैत म्हणत असतो की आई, तुला काय वाटलं? अगं मला कळणार नाही, अगं मला सगळं कळालंय, अगं तू या नीच पातळीला जाशील, इतकी नीच वागशील असं कधीही वाटलं नव्हतं. अगं आई म्हणायची सुद्धा लाज वाटते मला तुला. अगं तू कलाचा जीव घेण्यासाठी गुंड पाठवलेस. त्यावेळेस मात्र सरोज म्हणत असते की मी नाही पाठवले गुंड, मी काही नाही केलं. तेव्हा मात्र आणि आता गेली ना, मेली ना ती पोर, आणि तिने काय केलं होतं आपल्यासोबत तुला आठवत नाहीये का? तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की अगं तिने काहीही करू दे, परंतु तू असं वागशील असं मी स्वप्नात पण विचार केला नव्हता. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की अरे अद्वैता, काय बोलतोयस तू हे? अरे तू तुझ्या सख्या आईवरती आरोप लावतोयस. त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणत असतो की आबा, मला खरं म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय की माझी सख्खी आई असं वागू शकशील, माझी सख्खी आई अशी वागेल, मला हाच खूप मोठा प्रश्न पडलाय आणि मला समजत नाहीये की माझी आई असं कसं काय वागली. आणि मग आता अद्वैत म्हणत असतो की मला काही दुसरा मार्ग नाहीये, माझी आई जर असं वागू शकते तर मला खरंच वाटत नाही की या जगामध्ये चांगलं काही उरलंय म्हणून. अरे त्या खरेने काय केलं होतं, काय बिघडवलं होतं हिचं? ती मात्र हिला प्रत्येक वेळी खुश करण्याचा प्रयत्न करत होती आणि हिने काय केलं, तिला संपवण्यासाठी सुपारी दिली आणि तेही गुंडांना. खरंच खरंच आता हे खूप मला भयानक वाटतंय आणि आता याच्यावरती कायदेशीर कारवाई तर होणारच. आबा म्हणतात की बिंदास कर. आणि सरोज, तुला खरंच लाज वाटायला पाहिजे. अगं कोणत्या थराला गेलीस तू? अगं तू अगदी गुन्हेगाराप्रमाणे वागायला लागलीस. हे तुला पटतं का, शोभतं का? जरा स्वतःच्या मनाला विचार आणि मग जरा विचार कर की हे योग्य आहे की नाही. आणि आता आबा म्हणतात की ठीक आहे, होऊ दे कायदेशीर कारवाई. तेव्हा मात्र आबा म्हणतात की कलाला काय झालंय पण? तेव्हा मात्र आता रोहिणी म्हणते की कला गेली. त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणतो की नाही आबा, कलाला मी जाऊ देणार नाही. एक वेळ या अद्वैतचा जीव जाईल परंतु कलाचा नाही. असं जेव्हा अद्वैत बोलतो तेव्हा मात्र आबांना खूप प्राऊड फील होतं आणि सर्वांना खूप आनंद होतो. आता मात्र सरोजला आणि रोहिणीला मात्र खूप गरगरल्यासारखं व्हायला लागतं. रोहिणी आता पूर्णपणे हादरून गेलेली असते. खरं तर या प्लॅनची आयडिया रोहिणीने दिलेली असते, परंतु रोहिणीचं कुठेही नाव आलेलं नसतं. रोहिणी मनातच विचार करत असते की अरे देवा, बरं झालं मी हा प्लॅन असा केला, नाहीतर खूप मोठा मॅटर झाला असता आणि मग मला ह्या घरातून कायमचं निघून जावं लागलं असतं. आता निदान सरोज आहे, निदान घराच्या बाहेर तर नाही काढणार, असं आता रोहिणी मनातच बोलत असते. परंतु आता मात्र अद्वैत पोलिसांना सांगतो, त्याने फोन केलेला असतो की गुन्हेगार मला सापडलेला आहे, खरा गुन्हेगार कोण आहे ते तुम्ही लवकर या आणि यांना बेड्या ठोका, असं आता अद्वैतने पोलिसांना सांगितलेलं असतं. आणि पोलीस लगेचच तिकडे गाडी घेऊन येतात आणि आता अद्वैतने आणि आबांनी दोघांनीही सरोजला जेलमध्ये पाठवण्यासाठी आता पोलीस बोलवलेले असतात आणि पोलीस तिथे येतात. त्यावेळेस मात्र म्हणतात की कोणी केलाय हा गुन्हा. त्यावेळेस मात्र आता अद्वैत म्हणत असतो की ही माझी आई, हिनेच केलाय, हिचंच नाव घेतलं त्या व्यक्तीने. त्यावेळेस मात्र आता सरोजचाही नाईविलाज झालेला असतो. तिचं सगळं सत्य पकडण्यात आलेलं असतं आणि आता मात्र सरोजला जेल झालेली असते. सरोज आता जेलमध्ये जाणार असते आणि अद्वैतने आबाने असं केलेलं असतं. अद्वैत आता हॉस्पिटलमध्ये जातो. हॉस्पिटलमध्ये कलाला भेटतो. कला आता एकदम ओके झालेली असते. कलाला जाता क्षणी तो मिठी मारतो आणि रडायला लागतो. म्हणतो की अगं तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं. आणि आता दोघेही एकमेकांच्या खूपच प्रेमाने जवळ येत असतात आणि दोघेही एकमेकांना मिठी मारत रडत असतात. आता मात्र अद्वैत म्हणतो की कला चल आता तू घरी. त्यावेळेस मात्र आता अद्वैत कलाला घरी घेऊन आलेला असतो. घरी आल्यानंतर कलाच्या लक्षात येतं की सरोज मॅडम नाही आहेत. तेव्हा कला विचारते की सरोज मॅडम कुठे आहेत. त्यावेळेस मात्र आता सगळा घडलेला प्रकार आता कलाला अद्वैतच सांगतो. त्यावेळेस मात्र आबा देखील असतात, रजनी देखील असते, रोहिणी देखील तिथे आलेली असते. त्यावेळेस मात्र कला म्हणते की नाही नाही नाही, तुम्ही फार मोठी चूक केली, तुम्ही आत्ताच्या आत्ता सरोज मॅडमला सोडून आणा, असा आता हट्ट कला करू लागते. कलाचा मात्र आता सरोजला अटक करण्यासाठी विरोध असतो. कला आता हट्ट करते. तेव्हा मात्र अद्वैतला ती म्हणत असते की तू एकतर सरोज मॅडमला
तू एकतर सरोज मॅडमला घरी घेऊन ये, केस मागे घे, नाहीतर मी हे घर सोडून जाईन, असा हट्टाला आता ती पेटलेली असते. तर मित्रांनो, पुढे नेमकं काय होतंय आणि अजून एक कारस्थान आता सरोज करणार आहे, या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर तेवढं लाईक करायला मात्र विसरू नका, कारण की आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओज नेहमी येत असतात. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद.